बघा, अ आणि ब यांनी एक धंदा सुरू केला. त्यात अची गुंतवणूक बच्या गुंतवणुकीच्या दुप्पट असून बच्या मुदतीच्या तिप्पट मुदतीसाठी गुंतवणूक केली. जर धंद्यात बला 12,000 रुपये नफा मिळत असेल तर धंद्यातील एकूण नफा किती? भागीदारीप्रमाणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? भांडवल आणि याला सोबत असते गुणीला मुदत आणि बराबर असते नफा. भांडवलीचं गुणोत्तर याला गुणीला मुदतीचं गुणोत्तर आणि बराबर उत्तर जे प्राप्त होते ते असते नफ्याचं गुणोत्तर. आता अनुक्रमे या भागीदारीमध्ये दोघंजणं, त्यांची नावं ए आणि बी. लक्ष द्या, बीच्या तुलनेमध्ये ए प्रश्नामध्ये दर्शवला अ आणि ब, यालाच ए बी म्हणू आपण. अ म्हणा ब म्हणा. अ म्हणजे ए आणि ब म्हणजे हा बी. गणित म्हणते अ आणि ब यांनी एक धंदा सुरू केला. अची गुंतवणूक बच्या गुंतवणुकीच्या दुप्पट. उदाहरणार्थ बची लेकरांनो गुंतवणूक इथे एक्स समजा, याची गुंतवणूक बच्या गुंतवणुकीच्या दुप्पट म्हणून एक्सची दुप्पट 2x. हे झालं भांडवलाचं त्यांचं गुणोत्तर. अनुक्रमे ए बी 2x म्हणजे एक्स. एचं भांडवल 2x, बीचं एक्स. ओके. आता गणित काय म्हणते पुढं? अची गुंतवणूक बच्या गुंतवणुकीच्या दुप्पट असून मुदतीचा प्रश्न बच्या मुदतीच्या तिप्पट मुदतीसाठी गुंतवणूक केली. बची जी काही मुदत असेल त्याच्या तिप्पट मुदतीसाठी अन गुंतवणूक केली. मग या बची मुदत आम्ही टी समजायची, याच्या तिप्पट मुदतीसाठी या अन गुंतवणूक केली. टीची तिप्पट 3t, यांचा गुणाकार म्हणजे काय असते लेकरांनो? नफ्याचं गुणोत्तर. भांडवल गुणीला मुदत बराबर नफा, अर्थात भांडवलाचं गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर प्राप्त होणारं उत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर. आता याची सोडवण करायची कशी सर? लेकरांनो, ए आणि एस बी. लक्ष द्या, इथं 2x गुणीला 3t इकडं बराबर बीचं मांडा x गुणीला टी. 2x गुणीला 3t म्हणजे 3 दोन्ही 6x आणि t इकडं हा गुणाकार xt. टीला खलास होतील 1 भाग देऊन बरं का, म्हणजे 6 हे होईल अनुक्रमे ए आणि बीचं लेकरांनो नफ्याचं गुणोत्तर. गणित म्हणते की धंद्यातील एकूण नफा किती? लक्ष द्या, गोष्टी लक्षात घ्या. धंद्यामध्ये बला 12,000 रुपये नफा मिळत असेल तर धंद्यातील एकूण नफा किती? परत इथं अ मांडा आणि इथं ब मांडा. अचं नफ्याचं गुणोत्तर 6, बचं 1 ही गोष्ट लक्षात घ्या. या बला मिळालेला नफा बच्या गुणोत्तराखाली मांडा. इथं अचा नफा किती हा प्रश्न करत असताना याची सोडवण कशी करायची? लक्ष द्या. या 12,000 आणि या 6ला गुणायचं. 12,000 गुणीला 6 आणि याला भागीला हे 1 मांडायचे असतात. मांडा नका मांडू, काही फरक पडत नाही. 72,000 छेदस्थानी 1 मांडला काय, न मांडला काय, कुठल्याही पदाच्या छेदस्थानी संख्येच्या छेदस्थानी 1 हा असतोच. म्हणजे हे जे प्राप्त झालेलं उत्तर 72,000 लेकरांनो हा आहे अचा नफा. लक्ष द्या, हा आहे अचा नफा. गोष्टी लक्षात घ्या. अचा नफा 72,000 आणि बचा 12,000. एकूण नफा किती? तर एकूण नफा तेव्हा 72,000 आणि या 12,000ची बेरीज करा, हे उत्तर प्राप्त होईल 84,000. हा असेल धंद्यातील एकूण नफा. हे 84,000 तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल.